आणि एक महत्त्वाची बातमी समोर येते। नगरसेवक होण्यासाठी किंवा नगरसेविका होण्यासाठी मोर्चे बांधणी केलेल्या इच्छुकांसाठी अत्यंत मोठी आणि तेवढीच महत्त्वाची बातमी राज्य सरकारकडून प्रारूप प्रभाग रचना निवडणूक आयोगाकडे सादर केली आहे। पुढच्या काही दिवसातच म्हणजे 23 ते 25 ऑगस्ट पर्यंत प्रारूप प्रभाग रचना निवडणूक आयोगाकडून जाहीर होईल आणि त्यानंतर साधारण 15 दिवस प्रभाग रचनेवरती हरकती आणि सूचना मागवल्या जातील। आताची महत्त्वाची बातमी आपण बघतोय। महापालिका निवडणुकांसंदर्भातली ही महत्त्वाची अपडेट आहे। सध्या राज्य सरकारकडून एक प्रारूप अशा स्वरूपाची प्रभाग रचना ही निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आलेली आहे आणि पुढच्या काही दिवसातच म्हणजे अगदी 23-25 ऑगस्ट पर्यंत प्रारूप प्रभाग रचना ही निवडणूक आयोगाकडून जाहीर केली जाईल। त्यावरती अर्थातच हरकती मागवल्या जातील किंवा सूचनाही मागवल्या जातील। मात्र महानगरपालिका निवडणुकांसंदर्भात आताची महत्त्वाची बातमी। अधिक माहिती घेऊयात। विशाल पुजारी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। विशाल, अतिशय महत्त्वाची बातमी समोर येते, काय अधिक अपडेट्स? प्रज्ञा, आपण जर पाहायला गेलं तर जे इच्छुक उमेदवार आहेत किंवा जे नगरसेवक नगरसेविका होणार आहे त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। कारण का राज्य सरकारकडनं प्रारूप प्रभाग रचना जी आहे ही निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आलेली आहे। यामध्ये आपण जर पाहायला गेलं तर विस्तृतपणे 23 ते 25 ऑगस्ट पर्यंत प्रारूप प्रभाग रचना जी आहे ही आयोगाकडनं सुद्धा जाहीर केली जाणार आहे आणि यामध्ये 15 दिवस प्रभाग रचनेवरती हरकती आणि सूचना या सुद्धा मागवल्या जाणार आहेत। एकंदरीत जर पाहायला गेलं तर जानेवारी 2026 पर्यंत महापौर हे बसलेले असतील। कारण का 29 महानगरपालिकांच्या प्रारूप प्रभाग रचनेचा आराखडा हा निवडणूक आयोगाकडे राज्य सरकारकडनं दिलेला आहे। त्यामुळे आता खऱ्या अर्थानं महानगरपालिका बिगुल वाजलंय असं आपण म्हणू शकतो। कारण का ज्या पद्धतीनं ह्या प्रारूप प्रभाग रचना निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आलेल्या आहेत यामध्ये 20 ते 25 डिसेंबरला मतदार आणि मतमोजणी या कालखंडात असेल आणि जानेवारी 26 मध्ये नवे महापौर जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतील। प्रज्ञा, नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी विशाल।